देवकाने माती बंदरावर रंगला जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यतीचा थरा। किशोर सामंत यांच्या गाडीने जिंकली शर्यत। हौशी बैलगाडी शर्यत देवकाने ग्रुप ग्रामपंचायत, हौशी बैलगाडी देवकाने विभाग यांच्या वतीनं तसेच प्रमोद शेठ मस्कर यांच्या सामाजिक प्रतिष्ठान तथा सामाजिक कार्यकर्ते आणि पुगाव गावचे सुपुत्र उद्योजक प्रमोद शेठ अनंत मस्कर यांच्या विशेष सहकार्यातून भव्य जिल्हास्तरीय देवकाने मातीबंदर येथे रविवारी 10 मे रोजी सायंकाळी रायगड जिल्हा स्तरीय बैलगाडी म्हणजे छकडा जंगी शर्यतीचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेत रोहा तालुक्यातील तळवली येथील किशोर सामंत यांच्या बैलगाडीने अंतिम फेरीपर्यंत शर्यत जिंकली, तर सेमीफायनल मध्ये गणेश दिलीप ठाकूर बिरवाडी यांची बैलगाडी प्रथम आली असून स्पर्धेतील क्वार्टर फेरीत मोहिदीज कडू यांची बैलगाडी प्रथम धावली। तर स्पर्धेत विजयी होणाऱ्या गाडी मालकांना सर्व सहभागी गाडी मालक यांना प्रमोद मस्कर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं प्रमाणपत्र देण्यात आलं व विजयी गाडी मालक याचं मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांची हौशी बैलगाडी शर्यत गावदेवी क्रीडा मंडळ व ग्रामस्थ देवकाने यांच्या वतीनं प्रमुख उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। माती बंदरावर थरारक रंगलेल्या या बैलगाडी शर्यतीचे शुभारंभ विभागातील युवकांचे स्फूर्तिस्थान तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शेठ अनंत मस्कर, गोवेक ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, युवकांचे प्रेरणास्थान महेंद्र शेठ पोटफोडे, रोहा पंचायत समितीचे सदस्य सुरेश मगर, ज्ञानेश्वर उतेकर, युवा सेना प्रमुख माणगाव तालुका, तसेच मराठी उद्योजक व ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश महाडिक साहेब, रवींद्र जंगम, बाबूराव पोळेकर, अल्पेश उतेकर, देवकाने ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बाळा भोईर, मराठी उद्योजक नारायण शेठ कानेकर, गजानन बामणे तळवली सरपंच, रवींद्र मरावडे, संतोष भोईर, धनाजी लोखंडे, अनंत थिटे, संतोष खेरटकर, संदेश गायकवाड, विष्णू जाधव, डॉक्टर श्याम लोखंडे, नंदकुमार मरावडे, संजय भगत, धोंडू कचरे ठाकूर, देवकाने बैलगाडी विभागीय अध्यक्ष राम शेळके, उपाध्यक्ष यशवंत थिटे, पोलीस पाटील दया भोईर, मनोज थिटे यांच्यासह हौशी बैलगाडी स्पर्धक ग्रामस्थ तसेच हजारो संख्येनं हौशी रसिक प्रेक्षक उपस्थित होते। आयोजन केलं आणि त्याचे आयोजक प्रमोद शेठ मस्कर या देवखाने विभागातील सर्व आयोजक या व्यासपीठावर उपस्थित असलेले त्यांचे मित्र खेरटकर, आनंदजी थिटे, त्याचबरोबर इथले सगळे कॉमेंटेटर सर आणि इथले सगळे आयोजकांना मी धन्यवाद देतो की आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा सन्मान झाल्यासारखा वाटतो। कारण शेतकऱ्यांना नेहमी शेतात मातीत जायचं, काम करायचं, बैलाची जोपासना करायची, गाईढोरांची जोपासना करायची, पण त्यांना कुठे अशी संधी मिळत नाही। म्हणून बरेचशा लोकांनी कोर्टात जाऊन या स्पर्धेचं न्याय मिळवला आणि ह्या स्पर्धा आता आयोजित करायला लागल्या, तेव्हा शेतकऱ्यांना कुठेतरी समाधान वाटायला लागलं की आपण ज्याच्या जीवावरती या स्पर्धा जिंकतो त्या नंदीला, त्या बैलाला बरोबर घेऊन आपण ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतोय आणि खऱ्या अर्थानं त्या मालकाचं आणि त्या बैलजोडीचं कौतुक केलं जातं आणि त्या कौतुकाची थाप या इथे मिळावी। आणि ह्या स्पर्धेमध्ये बक्षीस छोटं असतं पण केलेल्या श्रमाची आणि कष्टाचं चीज केलं जातं आणि म्हणून इथे जे आयोजक आहेत त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद दिला जातं की आपण या स्पर्धा अशा भरवल्या तर शेतकऱ्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळालं जातं। कारण गोरगरीब जनता ही कष्टकरी जनता आहे आणि त्यांना जे बैल आणि ह्या गुरांवरती जे प्रेम असतं ते व्यक्त करण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळते आणि ती संधी प्रमोद शेठ मस्कर यांच्या रूपाने आज दिली। मी त्यांना म्हणावं तेवढं खूप धन्यवाद देतो। कारण आज आपण पाहतोय की ह्या रायगड जिल्ह्यामध्ये कबड्डी स्पर्धा असेल, क्रिकेट स्पर्धा असेल किंवा गावातले मंदिर असतील, त्याच्यानंतर आणि घडलेल्या गोरगरीब जनतेला अगदी आरोग्याचा प्रश्न असेल, शाळेचा प्रश्न असेल, हे सगळं सोडवण्यासाठी जे सडा हस्ते मदत करतात तो आपल्या ह्या रायगडचा कोहिनूर हिरा म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करूया प्रमोद शेठ मस्कर या आज आपल्या या स्पर्धेला आयोजक म्हणून ठरलेत आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली।